नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स लेसन 4th अल्टिट्यूड अँड मेडियन ऑफ अ ट्रायंगल यामध्ये याच्या आधी आपण पहिलं, दुसरं आणि चौथं एक्झाम्पल, फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ एक्झाम्पल याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले. त्यात तिसरा राहिला होता. तिसरा कारण तो मेडियनचा आहे. ड्रॉ अँड ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल STV, ड्रॉ इट्स मेडियन अँड शो द सेंट्रॉइड. आता सेंट्रॉइड कशाला म्हणतात? तिन्ही मेडियन काढले आपण, त्या इंटरसेक्ट होतील. त्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला सेंट्रॉइड म्हणतात. पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अ मेडियन ऑफ अ ट्रायंगल इज कॉल्ड सेंट्रॉइड. आणि अल्टिट्यूडच्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला आपण काय म्हणतो? ऑर्थोसेंटर. मेडियनचा सेंट्रॉइड, अल्टिट्यूडचा ऑर्थोसेंटर. दोन गोष्टी लक्षात घ्या. आता आपण ही थोडीशी जरा तेवढी सोपी नाही अल्टिट्यूड एवढं. याच्यामध्ये आपल्याला कंपासचा वापर करायचा आहे. आधी मी ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल काढून घेतो. एक लक्ष द्यायचं आहे, तुम्हाला कळेल. ऑब्ट्यूस अँगल म्हणजे एक अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री पाहिजे. तर इथे मी हा एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल काढतो. मी मोजून घेतो, 90 पेक्षा जास्त घेतो. इथून ही एक बेस ड्रॉ केला आहे ट्रायंगलचा. इथून काउंट करतो मी 0. प्रत्येक वेळेस 0 कुठे आहे तो शोधायचा आहे. इथे या ठिकाणी हा पॉइंट घेतला आहे मी याचा. इथून 0, 10 ही पूर्ण लाईन इथून इथपर्यंत कोइन्साइड झाली पाहिजे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120 कसंही करू शकतात. मी 120चा घेतलाय मी या ठिकाणी. ऑब्ट्यूस अँगल तुम्हाला म्हटलंय म्हणजे एक अँगल 90 डिग्रीपेक्षा जास्त पाहिजे. कळलं? आता हा शक्यतो मोठा ट्रायंगल काढायचा तुम्हाला, कारण फार किचकट यामध्ये थोड्या मिड पॉइंट तुम्हाला मिळवायचे आहेत. दिसतोय काय केलं मी? हा ट्रायंगल काढला. ट्रायंगलची तुम्हाला साईडची लेंथ वगैरे काही दिली नाही आहे. S इथे दिलं मी, हा T आणि हा V. ट्रायंगलला 3 साइड्स असतात. मेडियन ड्रॉ करायचे म्हणजे या लाईनचा मी आता T आणि V ह्या सेगमेंटचा मिड पॉइंट काढतो. मिड पॉइंट काढण्यासाठी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावं लागतं. लक्षात घ्या, मिड पॉइंट काढण्यासाठी परपेंडिक्युलर बायसेक्टर पाहिजे. युजिंग द कंपास ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ वन साइड. कोणते एकाच आधी काढायचं? मी या बेसचा काढतोय. मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं. तुम्हाला माहिती आहे, निम्मेपेक्षा जास्त. एक वरच्या बाजूस, एक डाऊनवर्ड डायरेक्शनला. V वरून रेडियस चेंज करायची नाही, म्हणजे यामधला डिस्टन्स इक्वल ठेवायचा आहे. हा असा. आता हे इंटरसेक्ट झाले नाही, मग परत V वर ठेवतो मी. प्लेस अगेन ऑन द पॉइंट V. हे असे प्रेस करून घ्यायचे. नक्की कुठे आहे ते कळलं पाहिजे आपल्याला. थोडं प्रेस केलं म्हणजे तिथे थोडासा एक डॉट मिळेल किंवा बिंदूसारखा छिद्र पडेल. ते आपल्याला महत्वाचं आपण प्रत्येक वेळेस काढताना. आता इथे एक मिळवलं. लक्ष द्यायचं आहे काय करतो ते. TVचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. त्यावर असं ठेवून बघायचं दोन्ही टोक जुळतात का, तेव्हाच रेषा ओढायच्या, अदरवाईज काही गरज नाही. हा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला मी एका साइडचा. इथे आला. मग S वरून, S ची अपोजिट साइड आहे TV. हा मिड पॉइंट मिळाला. S हा सेगमेंट महत्वाचा आहे. S मधून मिड पॉइंट जॉईन करणारा. ही एक मेडियन काढली आपण. एक मेडियन ड्रॉन. ही S पासून इथे एका साइडचं केलं. तुम्हाला वाटत असेल तर पेपर असं फिरवून घ्या आणि ST याचा बायसेक्टर काढा. STचा डिस्टन्स चेंज करायचं थोडं, कारण मग ते एकमेकांना मॅच होतात, पुढे टच होतात. त्यापेक्षा थोडा. आता इथे हा एक काढला, हा दुसरा काढला.
कुठून एस वरून प्लेस स्टील पॉइंट ऑफ द कंपास ऑन द पॉइंट टी, ड्रॉ अदर आर्क. दोन्ही आर्कचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल. तुम्हाला पट्टी पेन्सिलचा वापर करूनच काढायचा. यू हॅव टू ड्रॉ द फिगर विथ द हेल्प ऑफ कंपास अँड पेन्सिल. मी पेन्सिलने काढलं तर तुम्हाला ते दिसणार नाही. हा दुसरा एक बायसेक्टर काढलाय मी, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड एस टी. सेकंड काय केलं आपण, सेकंड स्टेपमध्ये एस टीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. हा मिड पॉइंट मिळाला. एस टी कोणाच्या अपोजिट आहे, व्हीच्या. फी आणि तो पॉइंट मिड पॉइंट असं जॉईन करायचं आहे. व्ही मधून अशा प्रकारे हा दुसरी मेडियन काढली आपण. कळलं काय केलं, फर्स्ट स्टेप टीव्हीचा मेडियन काढला सेगमेंटचा. सेकंड स्टेपमध्ये एस टीचा मेडियन काढला, मिड पॉइंट मिळवला, तो अपोजिट वर्टेक्सला जॉईन केला. आता एका साईडचा राहिला आहे, कोणत्या साईडचा, एस व्ही दिसते, ही वरची लाईन एस व्ही. याला मी असं फिरवून घेतो. तुम्ही पेपर फिरवू शकता, नो प्रॉब्लेम. आता ही एस आणि हे व्ही आहे, उलट झाला इकडे. याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना मी इथे, ही मोठी साईड आहे, जरा जास्त डिस्टन्स घ्यावं लागेल तरच ते इंटरसेक्ट होतील. इथून एक इकडे, इकडे हे इंटरसेक्ट होत नसतील. काय केलं कळलं, प्लेस द स्टील पॉइंट ऑफ द कंपास ऑन द पॉइंट एस, ड्रॉ arc either side of the segment SV without changing the radius. कंपास मधला डिस्टन्स सेम ठेवायचा आहे. प्लेस द स्टील पॉइंट ऑफ द कंपास ऑन द पॉइंट V, ड्रॉ अदर आर्क. You will get midpoint of the segment SV. पेपर फिरवा. पेपर आपल्या साईडला एक साईड असेल ज्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. तो अशा प्रकारे मी ही थर्ड बायसेक्टर काढला, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड एस व्ही. बघा आता पेपर सरळ करतो मी, तुमच्या माहितीसाठी सांगतो परत. फर्स्ट स्टेपमध्ये एस व्हीचा बायसेक्टर काढला, हा मिड पॉइंट मिळाला. सेकंडमध्ये एस टीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, हा मिड पॉइंट मिळाला. ते दोन्ही जॉईंट केले. आता हा मिड पॉइंट याला जोडायचं, कशाला, टीला. बघा लक्ष द्यायचं, फार किचकट दिसते. हा मिड पॉइंट एस व्हीचा आणि अपोजिट वर्टेक्स टी यामधून जाणारी लाईन ड्रॉ करायची आहे. इथे आता जी कुठे असेल हा प्रश्न आहे. तर जी ही लाईन, यांना मी नाव देतो. हा पी, इथे क्यू आणि इथे आर. मेडियन एस पी, मेडियन टी क्यू, मेडियन व्ही आर और आर व्ही. 3 मेडियन्स कुठे इंटरसेक्ट होतात, इथे. हा इथे नाही आहे, इथे लक्षात घ्यायचं. ह्या मेडियनचा मिड इंटरसेक्शन हा आहे आणि याला आपण इथे जी नाव देणार आहे. टफ वाटते ना. एक एक स्टेप करा, हळू करा, डोंट मेक हरी. आणि जी कुठे द्यायचं आहे तर जी आपल्याला पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मेडियन, ह्या मेडियन आहेत एस पी, टी क्यू आणि व्ही आर. ह्या मेडियन इथे इंटरसेक्ट होतात, तो जी आहे. आता जीच्या बाबतीत एक प्रॉपर्टी आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लिसन केअरफुली. जी सेंट्रॉइड आहे, सेंट्रॉइड पासून हा मिड पॉइंट आहे पी, हा डिस्टन्स हाफ असतो. कशाच्या, पूर्ण एस पीचा. म्हणजेच मेडियन, सेंट्रॉइड डिवाइड्स द मेडियन. हा जो सेंट्रॉइड आहे जी डिवाइड्स द मेडियन इन द रेशो 2:1. हा जो आहे वर्टेक्स ट्रायंगलचा आणि जी हा 2 भाग असेल, 2 पार्ट, आणि हा जी टू मिड पॉइंट 1 पार्ट. एस जी जर 10 असेल तर जी पी 5 असेल.
GP जर 2 असेल तर हा वरचा त्याच्या दुप्पट ट्वाइस असेल 4. कळलं? मेडियन सेंट्रॉइड divides the median in the ratio 2:1. व्हर्टेक्स पासून सेंट्रॉइडचा पार्ट 2 पार्ट असतो, हा 1 पार्ट असतो, याच्यात ट्वाइस असतं. हे टोटल लेंथ 15 असेल तर G पासून S किती असेल 10 आणि G पासून P 5. 5 च्या दुप्पट 10. 10 + 5 50. कळलं? RG किती असेल? हा छोटा पार्ट आहे, हा वरच्या मोठ्या पार्टचा हाफ असतो. Q आणि Z मिड पॉइंट आणि सेंट्रॉइड मधला डिस्टन्स व्हर्टेक्स आणि सेंट्रॉइड मधल्या डिस्टन्स पेक्षा हाफ असतो. TQ जर 6 असेल तर QG 3 असेल. थोडक्यात कळलं? डोंट फॉरगेट दिस वन. यानंतर आपण काल 4थं सोडवलंय, त्यानंतर 5वं एक्झाम्पल बघू आपण. लक्ष द्यायचं आहे, सेम एक्झाम्पल आहे, तो ड्रॉ करायचा आपल्याला. एक्झाम्पल 5 लक्ष द्यायचं आहे. स्टँडर्ड 8 मॅथेमॅटिक्स, altitude and medians of a triangle. 5th example, draw a right angled triangle XYZ. Draw its median and show their point of concurrence by G. राईट अँगल ट्रायंगल काढून सेम प्रोसिजर करायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला राईट अँगल ट्रायंगल काढून घेतो मी. XYZ पुस्तक जवळ ठेवा म्हणजे काय चाललंय ते तुम्हाला कळेल. एक राईट अँगल ट्रायंगल काढतो मी इथे असा. राईट अँगल ट्रायंगल काढण्यासाठी हा 90 डिग्री करायचा आहे तुम्हाला. 90 डिग्री इथे घेतला मी, हा असा, आणि 90 डिग्रीचा एक रे काढला बेसला. आणि हायपोटेनस जे आहे तो ड्रॉ केला. यू हॅव टू ड्रॉ 90 डिग्री अँगल विथ द हेल्प ऑफ प्रोट्रॅक्टर. प्रोट्रॅक्टरचा वापर करून इथे 90 डिग्री काढा म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल असेल. अगेन वी हॅव टू ड्रॉ मेडियन्स. सपोज दिस वन इज vertex X, this one is Y, and this one is Z. Is it clear now? Draw a right angle triangle XYZ. Draw its median. मेडियन काढायचं म्हणजे मिड पॉइंट पाहिजे. मिड पॉइंट पाहिजे म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे 3 साइडचे. आता एक एक जे काढ तुम्ही. YZ हा जो बेस आहे तो दिसतो आपल्या समोर. त्यानुसार प्लेस द स्टील पॉइंट ऑफ द कंपास ऑन द पॉइंट Z. ड्रॉ वन आर्क. शक्यतो बाहेर इंटरसेक्ट होईल ते बघा. Z वरून सेम रेडियस, डिस्टन्स चेंज नाही करायचं आहे. YZ चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना अगेन थोडा इंटरसेक्ट होत नसेल तर परत त्याला वाढवा आणि ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट YZ. हे अचूक काढायचे आहे. तसे एक ड्रॉ केला मी. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट YZ किंवा साइड YZ चा हा मिड पॉइंट मिळाला म्हणजे एक मेडियन मिळेल आपल्याला. या ठिकाणी X मधून YZ चा अपोजिट व्हर्टेक्स X आहे तो जॉईंट करायचा आहे. डोंट मेक हरी. नीट बघा काय केलं आधी. फर्स्ट स्टेप, एक मेडियन ड्रॉ केली मी. आता सेकंड साठी YZ चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलाय. आता XY चा काढतो मी. असा फिरून घेतो पेपर म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. हा असा इथे प्लेस केला Y वरती आणि हे बाहेर राहील थोडं जरा ते बघायचं कारण आपल्याला. हा इकडे एक काढला, एक या बाजूला दिसतोय. काय केलं? प्लेस द स्टील पॉइंट ऑफ द कंपास ऑन द पॉइंट Y. ड्रॉ 2 आर्क्स. Again with the same radius
प्लेस द स्टील पॉइंट ऑफ द कंपास ऑन द पॉइंट एक्स. एक्स वर ठेवायचा, इथून हा आणि इकडे असा. आपण व्हॉट वी आर डुईंग हियर, ड्रॉइंग परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड एक्स वाय. एक्स वाय साठी हा असा ड्रॉ केला मी. मिड पॉइंट मिळवण्याची मेथड म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. Perpendicular bisector of xy, so this is midpoint. Join z with this point. हा z ला जॉईन करायचा असा. काय केलं, मिड पॉइंट ऑफ xy and z join with the help of scale. Mid point of xy and vertex of triangle xyz join with z. We have drawn. अशा प्रकारे दोन मेडियन काढले आपण, ही एक आणि ही दुसरी. yz चा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला आपण, xy चा परपेंडिक्युलर ड्रॉ केला. तर हायपोटेनस जो आहे त्याचा बाकी आहे, त्याला तुम्ही कसंही फिरून घ्या. आता मी इथे आहे तसं ठेवतो आणि ड्रॉ करतो. एक्स वर ठेवलं, थोडं वाढवतो मी जरा, हे इकडे काढलं असं, ते बाहेर यायला नको. इकडून इकडे काढलं. प्लेस द स्टील पॉइंट ऑफ द कंपास ऑन द पॉइंट एक्स विदाउट चेंजिंग द रेडियस. म्हणजे डिस्टन्स चेंज नाही करायचं कंपास मधला. दुसरा आर्क काढायचा असा. हे दोन्ही आर्क झेड वरून काढला, हा असा दिसतो इकडे. फर्स्ट स्टेप again, place the steel point of the compass, draw one arc. Place steel point of the compass on the point Z, draw another arc like this. You will get point of intersection of two arcs. Join with the help of scale using pencil. हे थोडं मिस्टेक झाली आहे, याच्यामधून ड्रॉ करायचं होतं आपल्याला, थोडं तिरपं गेलं. पण आता हा मिड पॉइंट असेल तर या पॉइंटला जोडायचं आपल्याला. हा मिड पॉइंट लक्षात घ्यायचा, वायला जोडायचं. जॉईन वाय विथ द मिड पॉइंट ऑफ दिस परपेंडिक्युलर बायसेक्टर. कळलं? तुम्ही फक्त परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा तीन साइडचे आणि ते तीन मिड पॉइंट मिळेल. 1 2 3. हा 1 या अपोजिटला जोडायचा, हा दुसरा इकडे झेडला जोडायचा, याच्यावरचा मिड पॉइंट वायला जोडायचा. तिन्ही मेडियन्स इथे इंटरसेक्ट होतात आणि याला नाव द्यायचं आहे, हा जी आहे. कुठे? हा खालची रेषा नाही, वरची रेषा दिसते या ठिकाणी. हा जी आहे, हे खाली इथे तिथे नाही. ही एक मेडियन, नाव देतो मी पाहिजे तर ए बी आणि सी. एक्स ए वाय बी. वाय बी म्हणजे ही पुढे गेलेली रेषा नव्हे, इथे आहे तो पॉइंट, मिड पॉइंट. आणि सी झेड, हे दोन्ही जिथे तिन्ही इंटरसेक्ट होतात तिथे आहे जी. इज इट क्लिअर नाऊ? मेडियन आपण ड्रॉ करतो आहे, म्हणजे मिड पॉइंटला जॉईन करायचं आहे अपोजिट वर्टेक्स. वाय झेडचा मिड पॉइंट ए मिळवला याचा, हे दोन पॉइंट सोडले तर हा वरचा एक्स वर्टेक्स त्याला जॉईन केला, म्हणजे ए एक्स इज अ मेडियन. सी झेड, झेड सी इज ऑल्सो मेडियन. वाय बी इज ऑल्सो मेडियन बिकॉज ए बी सी आर द मिड पॉइंट्स ऑफ ट्रायंगल एक्स वाय झेड. मिड पॉइंट्स ऑफ द साइड ऑफ द ट्रायंगल. कळलं? हे झालं पाचवं एक्झाम्पल. यानंतर आपण 6 एक्झाम्पल घ्यायचं आहे. क्वेश्चन बघा.
मोठा होईल व्हिडिओ, जरा होऊ दे. 6th example, draw an isosceles triangle. Draw its all medians and altitudes. Write your observation about their point of concurrence. Iso means same. Slice means side. दोन साइड इक्वल असेल, तिन्ही साइड इक्वल असेल तर त्याला आपण इक्विलॅटरल म्हणतो. आयसोस्लिज मध्ये दोन साइड इक्वल असणार आहे. आता दोन साइड इक्वलचा आयसोस्लिज ट्रायंगल, समद्विभुज त्रिकोण, टू साइड इक्वल असणारा ट्रायंगल कसं काढायचं लक्ष द्यायचं आहे. इट इज लिटिल बिट टफ बट व्हेरी इझी इफ यू विल ऑब्झर्व केअरफुली. तुम्ही केअरफुली जर निरीक्षण केलं तर तुम्हाला ही फिगर पण काढता येऊ शकेल. हा मी एक साइड म्हणजे इथे एक बेस ड्रॉ केला, एक साइड काढली ट्रायंगलची, यापेक्षा जास्त अंतर घेतो. आयसोस्लिज साठी इथून एक जे आर्क घेणार असा, तोच इकडे घ्यायचा इथून, म्हणजे दोन साइड इक्वल होईल. नेम ऑफ द ट्रायंगल इज नॉट गिवन टू अस. हाउ टू ड्रॉ अन आयसोस्लिज ट्रायंगल. दोन साइड इक्वल आहेत, तिन्ही साइड इक्वल झाले तर तो इक्विलॅटरल ट्रायंगल होईल. इंस्ट्रक्शन इज गिवन टू अस. हा दोन साइड इक्वल आहेत, किती घेत मी 5 5 10 10, हे मग त्याच्यापेक्षा ते तिन्ही सारखे नको आहेत. इज इट क्लिअर. लक्ष द्या जरा. कसं काढलं आयसोस्लिज ट्रायंगल. बेस काढला, बेस पासून याच्यापेक्षा तुम्ही मोजून घ्या. हे जर 5 असेल तर 7 7 डिस्टन्सवर किंवा असे दोन आर्क मारा. यू विल गेट पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. इथून एक आर्क मारला, इथून एक मारला, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला. याला मी नाव देतो ए बी सी. या ट्रायंगलमध्ये ए बी सेगमेंट साइड ए बी इज इक्वल टू साइड ए सी आहे. दोन साइड इक्वल असेल तर त्याला आपण आयसोस्लिज ट्रायंगल म्हणतो. आधी आपण मीडियन काढून घेऊ, बघू काय होतं ते. खूप किचकट होणार आहे, काळजीपूर्वक बघा. मीडियन ड्रॉ करायचं म्हणजे मिड पॉइंट आला. आधी मी बीसीचा मिड पॉइंट काढतो. मी आर्क्स जे आहे शक्यतो बाहेर इंटरसेक्ट होतील त्यासाठी मोठे घेतोय, कारण आतमध्ये खूपच खिचडी होणार आहे, म्हणजे खूप आर्क्स येणार आहे, असे इंटरसेक्ट होणार आहे. दिसतोय. Place the steel point of the compass on the point C. Draw arc like this. First, without disturbing compass, place the steel point of the compass on the point B. ते थोडं प्रेस करा म्हणजे एक छिद्र मिळेल तुम्हाला, तिथे कायम वापरता येईल तोच. हे इंटरसेक्ट होत नसेल तर प्लेस अगेन ऑन द पॉइंट C. ड्रॉ आर्क. तर अशा प्रकारे perpendicular bisector of the side BC काढला आपण असा. तो पुढे वाढवतो मी. तुमच्या लक्षात आला असेल तो ए मधून गेलाय. ए मधून गेलाय म्हणजे ज्या दोन साइड इक्वल आहेत त्या पॉइंट मधून तो गेलाय, म्हणजे ही मेडियन झाली एक. ऑटोमॅटिक आपल्याला मेडियन मिळाली. आता अगेन प्लेस द स्टील पॉइंट ऑफ द कंपास ऑन द सी. आता मी ए सीचा ड्रॉ करतोय. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड ए सी. इकडे एक आर्क काढला, इकडे एक काढला असा. प्लेस द स्टील पॉइंट ऑफ द कंपास ऑन द पॉइंट सी. अगेन प्लेस द स्टील पॉइंट ऑफ द कंपास ऑन द पॉइंट ए. ड्रॉ 2 आर्क्स from A and from C. It means आपण AC चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतोय आणि तो असा जाईल. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड AC. हा मिड पॉइंट मिळाला AC चा. एसीच्या अँगल बीच्या अपोजिटची साइड आहे. वर्टेक्स ऑफ ट्रायंगल अँड मिड पॉइंट जॉईन करा.
अशा प्रकारे ही एक सेकंड मेडियन झाली. हे मिड पॉइंट मधून ए मधून झाली, ती झालीच एक. आता ए बीचा बायसेक्टर काढतोय मी. हे डिस्टन्स वेगवेगळे का घ्यायचे, आपल्याला आर्क कळले पाहिजे. याचा इथून असा मारला मी, इकडे एक असा घेतला वरच्या बाजूस, दिसतोय. इकडे एक आणि इकडे. फ्रॉम वेअर, फ्रॉम पॉइंट बी. प्लेस द कंपास ऑन द पॉइंट ए. ए वर ठेवायचं, दुसरा आर्क ड्रॉ करायचा असा, त्या आर्कना इंटरसेक्ट होईल असा, दिसतोय. इकडे आणि इकडे. नंतर जॉईन विथ द हेल्प ऑफ स्केल. थर्ड साइडचा तुम्हाला मिड पॉइंट मिळेल. हा दिस इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड ए बी. याचा हा मिड पॉइंट आहे. तो मिड पॉइंट आणि सी जोडायचा आहे. जॉईन मिड पॉइंट अँड वर्टेक्स सी. हा पॉइंट सी आणि याचा परपेंडिक्युलर बायसेक्टरचा हा मिड पॉइंट असा जॉईन केला आपण. तुमच्या लक्षात आलं असेल ए डी बी ई सी एफ, all these are the AD median है because D is the midpoint of BC. BE is also median because E is the midpoint of side AC and F is the midpoint of side AB. Therefore CF is the median. Median चा point of concurrence इथे आलाय, लक्षात घ्यायचं आहे. यानंतर we have to draw. काय करायचं आहे, अल्टिट्यूड्स. हेच तर खूप किचकट झालं. आता अल्टिट्यूड काढण्यासाठी लक्ष द्यायचं आहे. याचं अल्टिट्यूड काढण्यासाठी आपण मेथड कालच्या व्हिडिओमध्ये बघा परत. बी वरून असं मी हा स्लाइड करत गेलो असं असं असं, तर ही अल्टिट्यूड पण आहे एडी. एडी इज द अल्टिट्यूड एक झाली. आता इकडून करत जायचं आपल्याला, कुठून, ह्या पॉइंट वरून बी वरून असं की जो सी मधून जाईल, दिसतोय. हा असं किंवा इकडून स्लाइड करतो मी, तुम्हाला कळत नसेल तर लक्ष द्या. प्लेस द सेट स्क्वेअर ऑन द साइड ए बी. ए बी वरून असं याला सरकवत आणायचं, खाली खाली स्लाइड करायचं कुठपर्यंत, जोपर्यंत तो सी मधून जाणार नाही. अल्टिट्यूड ड्रॉ करण्याची मेथड कळलं. सी मधून इथे बघायचं, टच करून थोडंसं खाली घेतो मी, आणि इकडे वरचा कॉर्नर पण जुळलेला पाहिजे. तिरप नको आहे आपल्याला, थोडा पण नको आहे. ही याला कंप्लीट कोइन्साइड झालेली आहे, जुळलेली आहे आणि सी मधून पास होते. तेव्हा आपण ही अल्टिट्यूड काढली सी मधून. इथे 90 डिग्री दिला. हे तर 90 डिग्री पण आहे, मीडियन पण आहे आणि अल्टिट्यूड पण आहे. आता इकडची मीडियन काढायची आहे. कुठून, बी मधून. AC वर सेट स्क्वेअर ठेवा असं, आणि याला सरकवताना असं असं असं, जोपर्यंत तो बी मध्ये टच होत नाही, बीला, पॉइंट बीला, असं झालं. अशा प्रकारे हे टच केल्यानंतर हा ड्रॉ करायचा आहे अल्टिट्यूड. अल्टिट्यूडचं नाव देतो मी इथे H आणि हा K. परत नीट बघा काय काय झालंय. सेगमेंट CH अल्टिट्यूड आहे, सेगमेंट BK अल्टिट्यूड आहे, 90 डिग्री मध्ये काढले आपण, आणि AD अल्टिट्यूड आहे. तिन्ही अल्टिट्यूड्स या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात. म्हणजेच हा O झाला ऑर्थो सेंटर आणि हे इथे जे आहे ते G झालं सेंट्रॉइड. ऑब्झर्वेशन मध्ये काय तुमच्या लक्षात आलंय, थोडा कॅमेरा आता खाली घेतो मध्ये क्लिअर दिसेल. सगळं ड्रॉ केल्यानंतर लक्षात घ्या, तिन्ही साइड परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ 3 sides all drawn. Join midpoint with the opposite vertex. So AD, BE and CF are median.
पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मेडियन इज जी दिसतोय. नंतर आपण एडी ही मेडियन पण आहे आणि अल्टिट्यूड पण आहे बिकॉज 90 डिग्रीमध्ये इंटरसेक्ट होते. सेम साईड असते ही आयसोसेलेस ट्रायंगलची स्पेशल प्रॉपर्टी आहे. अल्टिट्यूड आणि मेडियन एकच येते कुठे, हा जो बेस असतो जी साईड कॉन्ग्रुएंट नसते, ह्या दोन कॉन्ग्रुएंट साईड आहेत. तर जी म्हणजे सेंट्रॉइड आणि ऑर्थो सेंटर हे ए मधून म्हणजे ए मधून काढलेल्या एकाच मेडियन वरती येतात ऑन द सेम लाईन इन आयसोसेलेस ट्रायंगल. यामध्ये आपण असं लिहिणार आहे सेंट्रॉइड G and orthocenter O lies on the same side, same line. एकाच लाईनवर असतात which passes through the ह्या बेसच्या लाईन मधून एकाच लाईनवर येतात. याच्यावर नाही, याच्यावर नाही, फक्त एका एडीवर ऑन द लाईन एडी. हे लक्षात ठेवायचं आहे. कळलं असेल अशी आशा करतो. पुस्तकात काही सॉल्व करून दिलं नाहीये. कसं काढायचं त्यांनी फक्त एकच परपेंडिक्युलर दिलाय आणि एकच मेडियन ड्रॉ करून दिली आहे, त्यापेक्षा वेगळं काही नाही. हा झाला. यानंतर आणखी एक एक्झाम्पल घेतो, लक्ष द्यायचं आहे. मोठा व्हिडिओ आहे पण संपून टाकतो आता मी. त्यामध्ये फिल इन ब्लँक्स आहेत. हा क्वेश्चन तुम्हाला नक्कीच परीक्षेला विचारला जाऊ शकतो, लक्ष द्यायचं आहे. दिसतोय? ओके. क्वेश्चन 7 फिल इन द ब्लँक्स. ट्रायंगल ABC गिवन. AP BQ CR आर द मेडियन्स दिलाय आपल्याला. जी सेंट्रॉइड आहे म्हणजे त्या मेडियन आहेत. तुम्हाला एक सेंटेन्स दिलाय पॉइंट G इज सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ABC. इट मीन्स ऑल दीज आर मेडियन्स. पॉइंट G दिलाय म्हणजेच मेडियनचा पॉइंट असतो तो, म्हणजे ह्या सगळ्या तिन्ही सेगमेंट जे आहेत मिड पॉइंट आहेत. PQR आर द मिड पॉइंट्स ऑफ साइड BC, AC अँड AB. कळलं? सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी या एक्झाम्पलमध्ये आहे. याला IMP करून ठेवतो मी. काय MP केलाय याच्यात हा विचारला जाऊ शकतो. आता लक्ष द्यायचं आहे. इफ RG कुठे आहे? RG हे RG किती दिलाय? 2.5. नीट बघा, RG हा 2.5 आहे. आणि काय विचारलंय? देन GC, G पासून C. मिड पॉइंट आणि सेंट्रॉइड एक पार्ट असतो, त्याच्या दुप्पट हा 2 पार्ट असतो. मग हा 2.5 अडीचच्या निम्मे 5 येणार. मग हे किती येणार? 5 येणार. कळलं? हे जर 2.5 असेल तर याच्या दुप्पट म्हणजेच हे 5 येणार आहे. नंतर BG 6 आहे. BG छोटा पार्ट आहे की मोठा आहे? BG मोठा पार्ट आहे. व्हर्टेक्स आणि सेंट्रॉइड हा 2 पार्ट असतो. BQ विचारलाय, लक्षात घ्या. BG जर इफ BG 6 याच्या हाफ हे असेल, हा 6 असेल तर याच्या हाफ हा 3 असेल. मग BQ किती झालं? डायरेक्ट 6 + 3 9. BG 6 हाफ ऑफ BG दॅट इज GQ 3. आणि तुम्हाला BQ विचारलाय होल लेंथ ऑफ द मेडियन. मेडियनचे 3 पार्ट 2:1. हा पार्ट 2 असतो, हा 1 असतो. जो मिड पॉइंट पासून सेंट्रॉइडचा असतो तो 1 पार्ट असतो, म्हणजे याच्या हाफ असतो किंवा याच्या दुप्पट वरचा पार्ट असतो. थर्ड वन आणखी बघा. हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे यामध्ये. AP 6 दिलाय. A पासून P किती? 6. काय काढायचं आहे? AG 2 पार्ट काढायचे. मग याचे 3 पार्ट जर केले आपण 6चे कितीचे होतात? हा 2 असेल तर हा 4 असेल, म्हणजे 6 टोटल येणार. AG इज इक्वल टू किती असणार आहे?
AP 6 आहे होल लेंथ. AG 2 पार्ट म्हणजे किती असणार आहे, हा 4 असणार आहे, 4. आणि GP, G पासून P किती, 2. टोटल लेंथ 6 दिली आहे AP ची. सोडवता येऊ शकतं, पण आपण इथे डायरेक्ट काढलंय. कसं समजून घेतलं, जर हे 2.5 दिलं असेल तर त्याच्यात दुप्पट असणार 5. हे आपल्याला 6 दिलं होतं, हे याचा हाफ असतो, छोटा पार्ट, स्मॉल पार्ट असतो, मिड पॉइंट आणि सेंट्रॉइड. इथे याच्यामध्ये पूर्ण लेंथ दिली आहे, त्याचे 3 भाग करायचे डिवाइड. 6 दिले आहे, त्याचे 3 ने डिवाइड केला 2 2 येतात, मग हा 2 असणार आणि हा 4 असणार. हा 2 पार्ट, हा 1 पार्ट. इज इट क्लिअर? इथे थांबतो मी, व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. इथे लिहितोय, राहिला आपला GP किती, 2. याच्या आधीचे सगळे व्हिडिओ दिले आहेत मी, सगळे लेसन झाले 4 पर्यंत आपले. आज बघा, सबस्क्राईब करा, व्हॉट्सअपवर तुमच्या मित्रांना सांगा, कोणतेही पैसे पडत नाही तुम्हाला. आधीचे व्हिडिओ बघायचे असेल, सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्टमधून 8 स्टँडर्ड सिलेक्ट करा. अजूनही कोणी प्लेलिस्ट बघितलेले दिसत नाही मला. तिथून का जायचं आहे, तुम्हाला कमी वेळेत कोणतेही उदाहरण शोधता येऊ शकेल आधीचे. बेस्ट ऑफ लक.